हिला एक बसवावं लागणार आहे, ही एक बसली आहे. आणि आपला पिल्लांचा स्टॉक बघा, हे बघा, हे नवीन पिल्लं आलेले आहेत कालच, यांना आपण शिफ्ट केलेलं आहे. तर असे आपल्याकडे ना 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे सांतरी 70-80 आपले पिल्लं आहेत. पण नमस्कार मंडळी, आज दिनांक आहे 12 नोव्हेंबर. तर आपल्या शेडचं काम झालेलं आहे, त्याचबरोबर आहे ना आतमध्ये आता नवीन मंडळी आलेले आहेत. कारण की ना लहान जी पिल्लं आहेत ते जन्माला आलेले आहेत. तर आपला जो आतमधला सेटअप आहे तो तुम्हाला दाखवतो, कसा आपण हळूहळू दिवसेंदिवस ना याच्यामध्ये डेव्हलपिंग केलेलं आहे. सुरुवात केली त्यावेळी फक्त 1-2 कोंबड्या होत्या, नंतर हळूहळू परिवार वाढत गेला आणि आता 100च्या वरती झालेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक आनंदाची बातमी आहे की देवरुखवरून आपले मंडळी आलेले आहेत, शेड बघायला आले आहेत, कोंबड्यांना बघायला आले आहेत. त्याचबरोबर बुकिंग पण केलेली आहे, सुरुवात झाली आहे शुभकार्याची. तर एक तुम्हाला सांगतोय मंडळी की या क्षेत्रामध्ये तुम्हाला यायचं असेल, कुक्कुटपालनमध्ये किंवा गोट फार्मिंगमध्ये किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये येत असाल जिथे लाईव्ह स्टॉक आहे, म्हणजे जिवंत पक्षी असो किंवा जनावर असो, तर त्याला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. कारण की ना काल रात्री आम्ही इथून 10 वाजता गेलो. जे कोंबडी होती म्हणजे पिल्लं निघाली तर त्यांना बाहेर काढायचं होतं, कारण की त्यांना झाले होते 2 दिवस. मग 72 तासाच्या आतमध्ये आपल्याला सेटअप हलवणं गरजेचं आहे आणि त्यांना खाद्य पाणी हे प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही दुपारी गेलो होतो लांजायला, फीड आणलं. कारण की आपल्याला ह्या पिल्लांना मोठं करायचं आहे. आणि पिल्लं म्हटलं ना आपण हा व्यवसायामध्ये, म्हणजे कुठलाही व्यवसाय तुम्ही जा, तो एकदम जास्त जीव तोडून तुम्ही त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही वेळ दिलात तर तुम्ही सक्सेस होऊ शकाल. दिवसाचा रात्र, रात्राचा दिवस हे करणं गरजेचं आहे. तर इथे बघू शकता पक्षी तुम्हाला आता बघायला मिळणार नाही, कारण की पक्षी आपण आतमध्ये नेलेला आहे मगाशी काठीने. कारण की रोणीवरच्या ज्या कोंबड्या होत्या त्यांना आतमध्ये न्यायचं होतं, कारण की बाहेर येतात ना रोणीवरच्या ज्या कोंबड्या आहेत ना. इथे जो बघा, इथे आपण काय केलेलं आहे की राख असते, तर राख अशी टाकून ठेवलेली आहे सगळ्या ठिकाणी. त्यांच्या अंगावर पिसवा वगैरे होतात ना, तर सुरुवातीला झाले होते, त्यामुळे आपले 10-12 पिल्लं मेली. तर हे भाऊ आहेत. नमस्कार. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण? माझं गाव पोचरी, तालुका संगमेश्वर, इकडून आलो. तिकडून आलात तुम्ही? तर कशासाठी तुम्ही खास आलात? खास म्हणजे तुमचे जे मी व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये मला हे वाटलं की नॅचरल काय, किंवा मी जे आहे जसं आहे तसंच, जशी त्यांची पद्धत आहे, म्हणजे जशी आपण गावात जशी राखतो किंवा कसं करतो नॅचरल पद्धतीने जसं करतो, तर त्या पद्धतीने म्हणून मी खास ते बघण्यासाठी आलो की नेमकं त्यांनी काय केलंय. पण जे बघितलं त्याच्यावरून जाणवलं की तुम्ही जसं म्हटलंय तसंच केलंय सगळं. आणि मला पण ते पुढे वाढवायचं. मी पण माझी शेड बनवले, सर्व केलंय. तर मी बुकिंग करण्यासाठी खास आलं की मला तुम्ही तुमच्याकडून पिल्लं द्या आणि त्याच ह्याची मी म्हणजे तुमच्या बॅचची पिल्लं नेऊन माझं प्रोजेक्ट वाढवायचा प्रयत्न करणार आहे. कारण तुमच्याकडून जी मला माहिती भेटली ती अशा स्वरूपात भेटली की जे मला काही माहिती नव्हतं ते त्याच्यात मला माहिती पडलं, माझ्या ज्ञानामध्ये भर पडले. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या स्वतः केल्यावर दुसऱ्याला न सांगता माणूस स्वतःच करायला बघतो, तसा हा इथं विषय नाही. जे आहे ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करताय, ह्याच्यात खरोखरचा आनंद आहे. मला खरोखर चांगलं वाटतं. तुमच्याकडे आता किती कोंबड्या आहेत आता मी माझ्याकडे फक्त कावेरी बॅच केले, ती 100 आहे. आणि गावठी माझ्याकडे एकही नाही. मी बुकिंग केलंय. माझं पण आता शेडचं काम चालू आहे. जवळजवळ अजून ह्या 15 दिवसात माझी शेड ओपन होईल या गोष्टीसाठी की मी माझ्या शेडमध्ये कोंबडी सोडू शकतो किंवा करू शकतो. माझं प्रगतीपथावर आहे काम आता. तर मंडळी आता ह्यांच्याकडे आहे ना कावेरी बॅच आहे, यांच्याकडे 100 पिल्ले आहेत. पण सुरुवातीला जेव्हा आले तर ह्यांच्याकडे मी आहे ना पहिली फवारणी केली, चुना असतो, हे सगळं ह्यांना पण सांगितलं की तुम्ही पण बायोसिक्युरिटी करून ठेवा. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोसिक्युरिटी, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येत असाल तर बायोसिक्युरिटी असणं गरजेचं आहे. तर हे आपण बरोबर मॅनेज केलं. खरोखर म्हणजे ते पटलं मला की किती आपला घरचा का असेना, तो जेव्हा आपल्या फार्मवर येतो तेव्हा तो येताना त्याने ती सिक्युरिटी बाळगलीच पाहिजे आणि ती केलीच पाहिजे. की काय होतं मी घरातनं चालूय ना हे नाही, पण जेव्हा तो माणूस घरात नाही येतो तेव्हा त्याच्यामधलं जे अंतर असेल त्याच्यामध्ये तुला त्याच्या चपलेला काय लागू शकेल किंवा त्याच्या अंगावर काय बसू शकेल हे माहिती नसतं. आणि ते इथं येऊन पूर्णपणे सिक्युरिटी म्हणजे जी फवारणी तुम्ही केलीत ती खरोखर चांगली आहे. म्हणजे काही लोकांना ते वावगं वाटू शकतं, पण त्याचा विचार न करता त्याला योग्य पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने, कधी कधी कडक पद्धतीने पण सांगून ती फवारणी केल्याच्या नंतरच आतमध्ये घेणं हे आपल्या फार्मसाठी चांगलं आहे किंवा आपल्या कोंबड्या ज्यांना आपण जपतोय तर ते जपण्यासाठी खूप महत्त्वाचं. तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहेत? तसं म्हटलं तर मी जवळजवळ एक 15 वर्षापूर्वी 5 वर्ष केलं मी ते. माझी मुलगी 7.5 वर्षाची आहे.
पण आज त्याच मुलीला त्याची जास्ती आवड आहे, म्हणून काही कारणास्तव मी जे बंद केलं ते मी परत चालू. पण आता माझं विजन असं आहे की आपण बाहेर जातो तेव्हा गावठी कोंबडं मागतो तेव्हा आपल्याला गावठी म्हणून गावरान कोंबडं हातात सोपवलं जातं आणि त्याची माहिती असल्यामुळे आपल्या लक्षात येतं. मग आपणच जर चालू केलं तर काय वाईट आहे. मग ह्याच्यासाठी काय झालं, मग परिपूर्णच उतरायचं ना. पण जर नैसर्गिक करायचं आहे तर त्या पद्धतीची माहिती घेणं जरुरी आहे. मला व्हिडिओच्या ह्याच्यातनं युट्यूबच्या ह्याच्यातनं खरोखर म्हणजे एक चांगलं क्षेत्र आहे की कुठं काय घडतं किंवा कुठं काय चांगलं आहे तर ते त्याच्यावरनं कळलं. मला 8 जणांचं जे रिस्पॉन्स बघितला म्हणजे ज्यांच्याकडे मी गेलो त्याच्यापेक्षा मला सुनील माळेंचा म्हणजे तुमचा जो जे फर्म आहे ना खूप मस्त वाटला, किंवा तुमची बोलण्याची पद्धत किंवा समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली वाटली. मला माहिती आहे, असं नाही की मला माहिती नाही, कारण मी केलंय. पण ज्या काही गोष्टी तुम्ही ज्या मला सांगितल्यात त्या इतक्या खूप सुंदर रीतीने सांगितल्यात. वेळप्रसंगी तुम्ही असं पण सांगितलं की जर असं केलं तर असं होईल म्हणून, तर ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे, म्हणजे माझ्या भवितव्यासाठी चांगलं आहे. तर आपला जो फार्म आहे हा कसा वाटला, म्हणजे क्लीन आहे, पक्षी कसे आहेत, ओरिजिनल आहेत का? आता ओरिजिनल म्हटलं तर त्याच्या काही खुणा असतात. एक म्हणजे पाय, चोच किंवा त्याच्या पिसांवरची तकाकी, त्याचा तुरा, ह्याच्यावरून आता हे ऑलरेडी केलेलं असल्यामुळे ते माझ्या लक्षात आलं लगेच, कारण ह्या गोष्टी तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजत नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला जर वाटत असेल की मला सगळं माहिती आहे तर तसं करू नका. एखादी गोष्ट माहिती असेल तरी परत समोरच्याला विचारा, त्यातून काहीतरी अशी नवीन गोष्ट तुम्हाला कळेल की काय म्हणून. कुठला पक्षी तुम्हाला वाटला काही मिक्स आहे, काही क्रॉस मध्ये आहे? नाही, तुमच्याकडे पूर्णपणे सगळ्या ओरिजिनल ज्या तुम्ही बोललात गावातनं सगळ्या हे करून आणलेत आहेत. तर तुम्ही जे म्हणालात की माझ्याकडे पूर्णपणे नैसर्गिक किंवा ओरिजिनलच गावठी आहे, हे खरोखरच ओरिजिनल आहेत. पण तो तुम्ही बाज टिकवलात ना, हा बाज सगळ्यांना टिकवता येत नाही. काही कधी कधी व्यवसायाच्या पाठीमागे इतके धावायला लागतात, मग ते सगळं सरमिसळ करतात. पण तुम्ही तसं नाही करत आहेत. तुम्ही जे चालू केलं ना ते खरोखर आनंददायी, म्हणजे असा प्रकार मी पहिल्यांदाच बघतोय की एक तर एकच, म्हणजे भले माझं नुकसान झालं तरी चालेल किंवा मला कमी पैसे भेटले तरी चालतील त्याच्यावर. कारण मी आता बुकिंगच्या वरून तुम्ही जे मला जे 2 शब्द बोललात आता की पैशासाठी नाही, पण तुम्ही 15 दिवसाचे पिल्लं नाही 1 दिवसाचे पिल्लं, पण याच्या मागचं तुमचं हे कळलं की समोरच्याला देताना खूप चांगलंच द्यावं. कारण की आपल्याकडे इन्क्युबेटर नाहीये. बरोबर आहे. पिल्लं जे आहे खणीवरची आहे, पूर्ण ह्याच्यावरची उभवून काढलेली आहे, कोंबडीने उभवून काढलेली आहे. आणि आपण नॅचरल पद्धतीमध्ये देतो, कारण की कसं आहे की 15 दिवसामध्ये पिल्लू चांगलं होऊ शकतो, हेल्दी होऊ शकतो. 1 दिवसाचं इन्क्युबेटर असतं त्यातून काढून मी देऊ शकलो असतो, पण आपल्याला तसं नाही. आम्ही असं पण दिलं असतं, पण काय होतं की कोंबडी स्ट्रेसमध्ये पण जाऊ शकते भविष्यामध्ये तिलाही. पण शेवटी प्रत्येक आईला वाटतं की माझं पिल्लू, माझं बाळ ते माझ्याकडे राहावं म्हणून. पण तिला 15 दिवस ठेवणं तेही. मग आपण जे नैसर्गिक म्हणतो त्याला अर्थच राहत नाही ना. आपण जर ते लाईटीचा वगैरे केलं, आता काही गोष्टी आपल्या पण बोलण्यात अशा आल्या की आपण असं केलं तर काय होईल म्हणून. माझं एकच म्हणणं आहे, जशी मी तुमच्यापासून चेन चालू करतोय तशी पुढे ती चेन वाढत गेली पाहिजे, वाढलीच पाहिजे. आपल्याने कुणीतरी आपल्याकडून पुन्हा ज्ञान घेऊन दुसऱ्याने कुणीतरी केलं पाहिजे. असं नाही की आपणच करून मोठं झालं पाहिजे किंवा आपलंच नाव झालं पाहिजे, असं नाही. दुसऱ्याने पण त्याच्यापासून अनुभव घ्या. म्हणून मी तुमच्यावर इतक्या लांब याच्यासाठी आलो की तुम्ही काय केलं, मला तुमच्यातून काय अनुभव घेताय त्याच्यासाठी मी इथपर्यंत आलो. तर तुम्ही एवढ्या लांबून आल्या त्यासाठी मनापासून धन्यवाद बोलतो तुम्हाला. तर भाऊ, तुम्हाला कसं वाटलं सेटअप? मस्त वाटला एकदम, आणि छानच बनवलाय, त्यामुळं काय जबरदस्त आहे, एक नंबर. काही असं याच्यामध्ये असं वास वगैरे काय येतो का आपल्या काय नाही, अजिबात वास बीस काय नाही, आणि एकदम चकचकीत आहे. त्रास होईल असं तुम्ही काहीच केलं नाही. ज्या गोष्टी करायला पाहिजेत, ज्या गोष्टीवर खर्च करायला पाहिजे तो तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. कारण एवढा खर्च करणं सर्वसामान्य माणसाला परवडू शकत नाही. असं म्हणू शकतात लोक की त्याच्याकडे पैसा आहे म्हणून ते केलं, पण असं नाही की तुम्ही कमी खर्चात पण करू शकता, पण ते कमी कमी करत पुढे वाढवत जाऊ शकता तुम्ही. असं नाही की कमी म्हटल्यावर डबल खर्च होणार. अरे एखादा शेतकरी असेल तो घरात जसं करतो, तर इथं येऊन त्याने जर बघितलं ना तर काही गोष्टी त्याच्या लक्षात येतील की आपण असं केलं तर आपण पण हे वाढवू शकतो म्हणून. आणि ह्याच्यातनं 2 पैसे त्याला खरोखर चांगला इन्कम. समोरच्याला जर चांगलं दिलं तर चांगलं निसपेल, ह्या वृत्तीनं गेलं तर खरोखर चांगलं. आता तुम्ही किती पिल्लं बुक करायला आलात? मी 100 पिल्लं बुक करायला. 100 पिल्लं बुक करायला आलात. तर आपली शुभ कार्याची सुरुवात झाली आहे भाऊंपासून. भाऊ, तुमचं नाव पूर्ण सांगा. माझं नाव ज्ञानेश चंद्रकांत देवरुखकर, मुक्काम पोस्ट पोचरी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. तर मंडळी, यांना पण तुम्ही भविष्यामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला पिल्लं पाहिजे असेल तर रत्नागिरीमधून पण तुम्ही यांच्याकडून परचेस करू शकता, माझ्याकडून पण करू शकता. पण एक तुम्हाला सांगतो, तुमच्या जवळ जे मिळत असेल ना ते नक्कीच खरेदी करा. आणि आपले असे उद्योजक गावागावामध्ये निर्माण झालं पाहिजे, जी घरं बंद होत चाललेली आहेत, हेच आपलं विजन आहे. तर ते घरं उघडली जातील आणि नव्याने जे शहराकडे जी मुलं गेली आहेत ते डायव्हर्ट होऊन पुन्हा गावाकडे येतील, मातीमध्ये येतील. जसं मी आलो आहे, माझा जन्म मुंबईचा आहे, शिक्षण मुंबईचं आहे, पण आता गावाकडे आलेलो आहे. सर्वसामान्य माणूस जगा,
पण गावं जी घरं बनवतली आहेत ती उघडली पाहिजे. व्यवसाय निर्माण झाला तर आपोआप पावलं इकडे वळते तुमचा सगळ्यांची. व्यवसाय मोठा झाला पाहिजे हीच देवाकडे प्रार्थना करतो. तुमची आता मी एक देणार बॅच, ती बॅच मोठी करा तुम्ही आणि तुमचा नवीन व्यवसाय निर्माण करा. तर मंडळी तुम्हाला आतमधला सेटअप आपण दाखवतो की आपली जी पिल्लं आलेली आहेत ती दाखवतो तुम्हाला की आता हा आपला जो तूस आहे ना, म्हणजे ह्याला लिटर म्हटलं जातं, हा तूस आपल्याला चेंज करायचा आहे. चेंज केल्यानंतर आपल्याला इथे नवीन पुन्हा चुनाचा लेप वगैरे द्यायचा आहे. तर इथे कोंबड्या बसल्या आहेत रोवणीवर, काही अंडी देत आहेत. हे बघा, हिला आता आपल्याला रोवणीवर बसवायची आहे. हिला एक बसवायला लागणार आहे, ही एक बसली आहे. आणि आपला पिल्लांचा स्टॉक बघा, हे बघा, हे नवीन पिल्लं आलेले आहेत कालच, यांना आपण शिफ्ट केलेलं आहे. तर असे आपल्याकडे ना 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे सांतरी 70-80 आपले पिल्लं आहेत. पण हा बॅच पूर्ण फर्स्ट लॉट आपल्याकडे राहणार आहे, पहिली बॅच. हे बघा इथे रोवणीवर ठेवले आहेत. प्रत्येकामध्ये आहे ना एक 10-12 असे पिल्लं आहेत. हे बघा, ही पिल्लं कशी आपण असं त्यांना पूर्ण नॅचरल पद्धतीमध्ये ठेवलं आहे, आईच्या सहवासामध्ये ठेवलं आहे, जेणेकरून ती पिल्लं लवकर मोठी झाली पाहिजे आणि चांगली हेल्दी झाली पाहिजे. हे असं आपण नियोजन केलेलं आहे. हे बघा, इथे पण कोंबड्या आहेत. चला, असा हा आपला सेटअप आहे. तर कमेंटमध्ये मंडळी सांगा कसं वाटलं तुम्हाला. आणि आपण कुठल्याही कोंबडीला असं मारत नाही, जबरदस्ती बसवत नाही. जसं पाहिजे ना तसं त्यांना आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये कसं ठेवतो तसंच ठेवलेलं आहे. फक्त एवढे की ह्यांना आपण शेड वगैरे बांधून दिलेलं आहे. चल चल जा जा. हे बघा, असं तिला सांगितलं ना ती बरोबर जाते ते. चल. आणि पिसवा पडतो ना, तर पिसवा होऊ नये त्यासाठी आपण गंधारी आणलेली आहे. त्याचबरोबर माळीन म्हणून आहे. तर हे बघा, हे आपण ठेवलेलं आहे. हे बघा, ही माळीन आहे. हां, आणि वरती ऑरेंज कलरचं फूल असतं. तर तिला आता कुठे दाखवायचं म्हटलं तर इथं नाही आहे फूल, मगाशी होते. चल आतमध्ये, चल चल. गेली पुढे. ते वरती फुलं असतात, हे बघा, ही फुलं आहेत. ही गंधारी आहे. हे कोंबडा आहे, त्याला थोडीशी सर्दी झाली, त्याला औषध वगैरे द्यायचं आहे. चल जातमध्ये, चल चलिये चलिये. 2 मिनटं आलो. हां, काय म्हणताय? तर मंडळी, आपली आहे ना पहिलीच बुकिंग आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आमचं बुकिंग पक्क झालं. पहिली बॅच यांना सांगितलं आहे की आपली ही पहिली बॅच आहे ना, ही पहिली बॅच आपण आपल्याला ठेवणार आहोत. आणि नंतरची जी बॅच येणार आहे ती भाऊंची बुकिंग झालेली आहे. शुभ कार्याची सुरुवात झालेली आहे. ही गणपती बाप्पाच्या पहिली चरणी ठेवतो. पहिली बुकिंग झाली आहे. तसं बघायला गेलं की परवाच्या दिवशीच बुकिंग चालू झाली आपली, म्हणजे पहिलं कोंबडं गेलं आणि त्याच्यानंतर आता ही पहिली बुकिंग झालेली आहे. विक्री झालं, हे बुकिंग झालं. हो, ती विक्री झाली आणि ही बुकिंग झाली. काय म्हणताय भाऊ, बाकी आपला बद्दल काय सांगा? आता बदल म्हणजे बाकी असं काय नाही की तुमचं ही गोष्ट झाल्याच्या नंतर तुम्ही जर पुढं काय अजून वेगळं करणार असाल तर त्याची माहिती आपल्या ग्रुप असा एक तयार करा की जेणेकरून तुमचं जे तुम्ही जे कार्य करताय किंवा तुम्ही जे शोध लावताय किंवा बारीक सारीक ज्या गोष्टी शोधून काढताय किंवा ह्याच्यावर जो अभ्यास करताय तो आमच्यापर्यंत पोचेल. हे आमच्यासाठी खरोखर चांगलं आहे. जसं आम्हाला काय माहिती असेल तर आम्ही तुम्हाला सांगू, तुम्हाला जर काय माहिती असेल तर आम्हाला सांगा. ह्याच्यातनं तुमचं पण जे काय ज्ञान वाढेल तसं आमच्या पण ज्ञानामध्ये भर वाढेल. आणि तुम्ही जे केलंय ते असंच पसरत राहू दे सुगंधासारखं आणि अजून मोठं होऊ दे. तर ह्या बाबतीत आम्ही तुम्हाला खरोखर सहकार्य करू की जसं मी करतोय तसं आता माझा मेवणा पण आलाय, तो पण करेल. या पाली आतमध्ये. साईडला. आता मी तर तुमच्यापेक्षा आहे ना एवढा ज्ञानी नाही आहे, कारण की तुम्हाला अभ्यास जास्त आहे या क्षेत्रामध्ये. तर आपण हा जो सेटअप केलेला आहे, हा सेटअप तुम्हाला कसा वाटला? नाही, ज्ञानापेक्षा तुम्ही जी गोष्ट नॅचरल हा तुमचा शब्द मला भावल्यामुळे मी इथपर्यंत आलो. ही पहिली गोष्ट, जे तुम्ही सगळं नॅचरली दाखवताय, नॅचरली करताय
ज्या त्याच्या अधिवासात त्याला पाठवताय परत, की गावातली कोंबडी कशी पाळली जाते किंवा तिचं काय आहे, की त्या वातावरणात वाढल्यामुळं काय होतंय हे जे समजतंय हे तुम्ही दाखवलं. असं काही नसतं की अभ्यास, पुस्तकी ज्ञान आणि वास्तविकता जमीन आसमानचा फरक आहे. आता याच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यात उतरून ते सक्सेस करून दाखवताय, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता याच्यामध्ये थोडंसं आधुनिक पद्धत आलेली आहे, म्हणून आपण थोडंसं आधुनिक पद्धतीचा वापर केलेला आहे. म्हणजे ना बघा, तेलाचा डबा वापरलेला आहे. आता इथे आपण डोलगं वापरलं असतं, पण त्याच्या कबूतरची जाळी वापरली आहे, ग्रीन नेट वापरलेलं आहे. ही आधुनिक पद्धत आलेली आहे, कारण की ना ह्याच्यामधून आपल्याला जास्त खर्च होणार नाही आणि लॉंग टर्म राहील. आणि त्यांना सेफ, कोंबड्यांसाठी सेफ, म्हणजे एकतर हवेचा निचरा होतोय, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पेस मिळालाय, मोकळी जागा भेटली, आणि काही गोष्टी ज्या बांबू किंवा ह्यापासून वापरलाय ह्याच्यामुळे 2 पैसे वाचवायचा पण आपण प्रयत्न केले. ह्याच्यामध्ये जेवढे तुम्ही 2 पैसे वाचवाल हे तुमचं उत्पन्न आहे. ह्याचं खाणं म्हणा, ह्याचं राहणं म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा, ह्याच्यातनं जो तुम्ही तुमचा पैसा वाचवाल हे तुमचं प्रॉफिट, हे धरून चाललात तर ह्याच्यात तुम्ही सक्सेस व्हाल. तुम्ही प्रत्येक गोष्ट विकत आणून जर करायची म्हणालात तर तुम्ही त्याच्यात प्रॉफिट कमवणार नाही. सुरुवातीला मी आलो, म्हणजे सकाळी आलो तर यांनी विचारलं की भाऊ पिसवा झालेत काय, म्हणजे पुसलं झालेत काय, तर आपण हे गंधारी वगैरे माळीन वगैरे घेऊन आलो. कारण की आहे ना बघा, पिसवा झाला तर कसं आहे, रोणीवर जेव्हा कोंबडी बसते ना तर पिसवा होतो, 100% होतो. पण आता ह्या पिल्लांना होऊ नये म्हणून आपण हे सगळं आणून ठेवलेलं आहे की याच्यामधला जो पिसवा असेल ना तो निघून जाणार, आणि भले प्रमाण कमी असलं तरी पक्षी चांगला राहील. कारण की तो झोपला नाही आणि नीट अन्न खाल्लं नाही, मग तो उद्या आजारी पडू शकतो. टाकलेला दुसऱ्या दिवशी उचलून तो व्यवस्थित जागी नेऊन जाळून टाकणं, त्याचा निचरा करणं हे महत्त्वाचं. हे महत्त्वाचं, हे आपण रोजच्या रोज करतोय, हे रोज आणतोय आपण. हे करणं जरुरी आहे, कारण पिसवा ह्या गोष्टीला, ह्या वासाला लगेच आकर्षित होतो आणि ह्याच्यामध्ये येऊन बसतो. हा याचा गुणधर्म आहे. असा आणि पळून पण जातो, पळून पण जातो. बाकी हे सगळं ओके. सेटअप खरोखर तुमचा चांगला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वाढवलेत आणि करताय ह्याचं मेन कारण एकच आहे की तुमची जी सजगता आहे, की दाखवताय तुम्ही की हे असं केलं तर असं होईल, हे दुसऱ्यासाठी खूप पूरक आहे. आणि आपण जे त्याच्यातनं बघून काय करू शकतो, जसं डबा आता उभा आहे, नंतर आपण आडवा म्हणतोय किंवा ज्याचे 2 भाग करायचे म्हणतो, हा पण विषय लोकांना समजण्यासारखा आहे. कारण तुम्ही एक डबा वापरला तर एका डब्याचे 2 डबे होत असतील तर तुम्हाला तो पत्रा फोडू न फोडता त्याचा जो होल आहे तो बुजवून त्याचे 2 समान भाग करून त्याचे 2 तुकडे, म्हणजे तुमचे ते पैसे वाचतील. तुम्ही पैसे कसे वाचवता ह्याच्यावर सर्व हे. बाकी काय बदल करायचा वाटतोय शेडमध्ये? नाही, खरोखर म्हणजे प्रकाशाचा म्हणा, हवेचं म्हणा, पूर्व पश्चिम म्हणा, म्हणजे जसं शास्त्रोक्त आहे तसं तुम्ही केलं आहे. त्याच्यात तुमचं डोकं जे वापरलं ते खूप चांगलं आहे. म्हणजे बंदिस्तपणा किंवा काय, हे सर्वात मोठं बंदिस्त असणं महत्त्वाचं. कारण एवढ्या कोंबड्या जर तुमच्या आहेत आणि एखादी गोष्ट जर आतमध्ये शिरली तर काय होऊ शकतं, जनावर वगैरे आलं तर काय खरं नाही. एका लाईनीत फळशा वाढू शकतं. जसं आपण घरी निवांतपणे झोपतो तसं पक्षी निवांतपणे आतमध्ये झोपला पाहिजे. त्याला आपल्या मालकावर विश्वास असणं गरजेचं आहे, हे गरजेचं आहे. त्या आदिवासात तो व्यवस्थित शांतपणे अगदी मोकळ्या हवेत फिरल्यासारखा त्याला फील आला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्या बाकीच्या गोष्टीमध्ये ग्रोथ वाढते. तर आता आपली जी पिल्लं काय म्हणताय, जसं अंडी देणं किंवा त्यांचा तरतरीतपणा किंवा ऍक्टिव्हपणा हा ह्या गोष्टीने वाढत जातो. आता हे पक्षी तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये सगळे पक्षी ऍक्टिव्ह वाटतात. पूर्ण ऍक्टिव्ह त्यांच्या कलर संगतीमध्ये बघा किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये, म्हणजे असं वाटतच नाही की ते एखाद्या पोल्ट्रीमध्ये ठेवलेत म्हणून. एक मोकळ्या वातावरणात. डिसिप्लिन बद्दल काय सांगाल? डिसिप्लिन हे खरोखर म्हणजे मला एक आश्चर्य वाटलं. ते ऍक्च्युली मी जेव्हा केलं तेव्हा मी पण ते केलं होतं, पण जी तू बाहेर चल किंवा तुम्ही आतमध्ये चला हे असं बोलून चालणार माझ्या काकांची आठवण पडली की त्यांची गुरं, मी आतापर्यंत तुम्ही पण बघत माहिती नाही, गुरं पुढे असतात, मी गुराखी पाठवून असतो, पण माझे काका कधी पण काठी घेऊन पुढे असायचे आणि पाठवून त्यांच्या गुरं असायची. हे मी आजपर्यंत कुठंच बघितलं नाही, म्हणजे एवढं माया कधीच बघितलेली नाही. इथं बघितली मी. आता या इकडे या. तर आपण बघा, आता मंडळी हे जे आपले पक्षी आहेत ना हे बाहेर फिरतात, हे विधीनं किती मिनिटांमध्ये आतमध्ये जातात? आता आपल्याकडं जसं गावचं एक नॅचरल कसं असतं की सकाळी कोंबडी 10 वाजता सुटली की ती संध्याकाळी 5 वाजता रिगायच्या टायमाला येतात. पण तुम्ही तसं काय ठेवलंच नाही. आज तर तुम्हाला समजा काही कामानिमित्त बाहेर जायचं तर बघत तुम्ही काठी घेतलीत, फिरलात, सगळी कोंबडी आतमध्ये गेलं. जर इतर कुठं जर बघितलं तर तुम्ही हाकवायला गेलात तर कोंबडी इकडे तिकडे भरारी मारून पळतात. तसा काहीच विषय नाही की त्यांना नुसतं तुम्ही त्यांना माहिती आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे त्यांना कळतंय. म्हणजे एवढं तुमची अचीव्हमेंट झालेली आहे ती. म्हणजे जशी नाळ जुळते ना तशी तुम्ही ती नाळ जुळवले, त्याच्यामुळं त्या प्रेमामुळे त्यांचं काय ऍक्टिव्ह वाढले असेल काय सांगू शकत नाही. पण ते तुम्ही केलं, दाखवून दिलं की ही गोष्ट आहे, नाही करू शकतो, होऊ शकतं. फक्त एवढं आहे की सगळ्या गोष्टी मारून आणि होत नाही, थोडं अटॅचमेंट पण असणं गरजेचं आहे. घरच्या मुलांना जसं शिस्त लावायचा प्रयत्न करतो
थोडक्यात तुम्ही तसं पण केलंय, पण ती माया दाखवणं पण तेवढंच जरुरी आहे, कारण कुठलं ना कुठलं तरी खटाळ असणारच आहे. हो. जसं आपल्या मुलं सगळेच मुलं काय ही नसतात, एक कुठलं तरी खटाळ असतं तसंच त्याच्यामध्ये पण आहे. बाकी पक्ष्यांबद्दल काय? नाही खरोखर म्हणजे मी आज जी तुमच्याकडे बुकिंग केली त्याच्यावरून तुम्ही समजून जा की मी का बुकिंग केली ती. कारण मला जे तुम्ही ठेवलात शब्द ना की मला नॅचरल करायचं आहे, मी ते बघण्यासाठी एवढा खूप लांबून आलो की तुम्ही नॅचरल म्हणजे काय केलं. नॅचरल तर सगळीच करतात, पण नॅचरल म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ विचारण्यासाठी किंवा बघण्यासाठी मी इथपर्यंत आलो. पण खरोखर मला ते योग्य वाटलं आणि अशाच पद्धतीने किंवा अशाच धर्तीवर माझा करण्याचा प्रयत्न राहील. तर मंडळी आणि तसं कधी काही दिवसांनी मला वाटलं काय माझं मोठं वाढलं तर माझ्या पण फर्मला तुम्ही भेट द्यावी अशी इच्छा माझा प्रत्येकाला काय म्हणतात सपोर्ट आहेच की प्रत्येकाने मोठं झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुक्कुटपालनमध्ये असो किंवा गोट फार्मिंगमध्ये असो पुढे आलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावं ओपन झाली पाहिजे. बंद जी घरं झाली आहेत ती उघडली पाहिजे. आता आपण प्रयत्न केलेला आहे, सुरुवात केलेली आहे. बघूया आता कितपर्यंत नेतोय बघूया. तर मंडळी जसं मी मगाशी सांगितलं की कोंबडा एक आहे त्याला थोडंसं खोकला लागला आहे, तर इकडे आता ओरडला ना तर त्याला आपल्याला औषध द्यायचं आहे. तर भाऊंना सांगितलं आहे की हे बघा ज्यावेळी आहे ना सर्दी होते खोकला होत म्हणजे काही वाटतं तर हे बघा इंड्रोस्ट्रॉंग म्हणून आहे, इंड्रोसिन म्हणून येतं. हे बघा इंड्रोस्ट्रॉंग BM आणि इंड्रोसिन असे हे दोन आहेत. याची किंमत 800-900 0.1 ml द्यायचं एका कोंबड्यासाठी एका कोंबड्याला इंजेक्शन मध्ये आहे ना 0.1 ml द्यायचं. पहिलं त्याला खाद्य घालायला द्यायचं, खाऊ घालायचं आणि नंतर त्याला हे द्यायचं, त्यानंतर पाणी द्यायचं आणि दिवसातून त्याला 2 वेळा डोस द्यायचा. 3 वेळा पण देऊ शकतो. 0.1 काही असेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. म्हणजे सगळ्यांना मी सपोर्ट करतो, सांगतोच फोनवर पण. आणि ज्या मंडळींना पिल्लं घ्यायची आहे त्याचबरोबर नव्याने व्यवसाय निर्माण करायचा असेल, तुमच्याकडे पिल्लं असेल किंवा तुमच्याकडे स्वतःचं म्हणजे गावागावातून घेत असाल तर तुम्ही इथे माझ्याकडे येऊन माहिती घेऊ शकता तुम्ही. पण एक तुम्हाला सांगतो वेळ देणं गरजेचं आहे. जास्त वेळ दिलात तरच तुमचा व्यवसाय मोठा होऊ शकतो. तर मंडळी आता मी कोंबड्यांना पाणी देतो, कारण की त्यांना मी थोडंसं उपाशी ठेवलं, कारण की थोडंसं त्यांचं सर्दीसारखं वाटतं आहे. तर 1-2 कोंबडे असतात, मग त्यांना आता मी डोस देतो म्हणजे पाण्यातून. मग थोडं उपाशी ठेवावं लागतं पाण्यासाठी, कारण की नंतर ते पाणी जास्त पिणार आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे, म्हणजे आपल्या शुभ कार्याची सुरुवात झालेली आहे, बुकिंग चालू झालेली आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद भाऊंना की एवढ्या लांबून आलेले आहेत. तर भाऊंचा हा व्यवसाय मोठा झाला पाहिजे, कारण की आता ते कावेरीचं करतायत आणि गावठीचं पण त्यांचा मोठा व्यवसाय झाला पाहिजे ही देवाकडे प्रार्थना करतो.